मी जेव्हा मुंबईचा महापौर आणि आमदार होतो तेव्हा देवेंद्रभाई तुम्ही हाफ चड्डीत शाळेत जात होता अशी तुफानी टोलेबाजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी श्रीगोंद्यात आयोजित प्रचार सभेत भुजबळ यांनी सुजय विखेंनाही चांगलेच टोले लगावलेत। कोणीतरी मोदी साहेबांच्या मध्ये आलं, त्यांना बोललं अमुक काहीतरी सांगलं, हे असंच होणार बाबा। इथे फार इज्जतीनं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मान सन्मान म्हणत होता, तिकडं तुमची अशीच ओढादोड होणार आहे बाबा। कोण तिकडं ढकलल, कोण तिकडं ढकलल, काय करायचं हे असंच होणार। पण काहीतरी पाहिलं मी ते टीव्ही चॅनल मध्ये पाहिलं, टीव्ही मध्ये पाहिलं कसं या लोकांनी एक गांधी अगोदर मारला होता, दुसरा गांधी नगर मध्ये मारलाय, दुसरा पण गेला। मी बोलतो म्हणून मला हात पाय टाकलं, तोंड बंद करा, सुप्रीम कोर्टाने सोड। आणि आता परत बोलायला लागल्यावर मुख्यमंत्री दमता, लक्षात ठेवा तुम्ही जामिनावर आहात भुजबळ। हो बाबा आम्ही जामिनावर आहे देवेंद्रभाई, मी जामिनावर आहे। मी सांगितलं मी काय बोलायचं हे तुम्हाला विचारू का? मी ज्यावेळेला मुंबईचा महापौर आणि आमदार दोन्ही एकाच वेळेला होतो 1985 सालात, तेव्हा तुम्ही अर्ध्या चड्डीमध्ये शाळेत जात होता। मी तुम्हाला काय विचारू, तुम्हाला विचारून मी भाषण करू का? आपण ठरवतो की आमच्या देशाचा कारभार कोणी चालवायचा हे तुम्ही आम्ही ठरवतो, तुम्ही आणि आम्ही। आपल्या सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचा मालक केलेला आहे। आम्ही चौकीदार नाही, आम्ही देशाचे मालक आहोत। मालक चौकीदार नाही, मालक आहोत। आणि तो मालक योग्य प्रकारे तिथे काम करणारा पाहिजे आहे। तो केवळ पवार साहेबांना शिव्या दे, यांना शिव्या दे, त्यांना शिव्या दे आणि शेतकऱ्याचं नाही कोणाचंच भलं न करणारा आणि फक्त अंबानी अदानीचं भलं करणारा असा जो आहे कारभारी आम्हाला नको आहे। तो कारभारी जर बदलायचा असेल तर संग्राम भाईंना तुम्हाला निवडून द्यायला पाहिजे। कुणाची किती दादागिरी चालू दे, पण तुम्ही मागे हटता कामा नये। आज शेतीला हमी भाव म्हणून देऊ म्हणून सांगितलं, पण प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर या सरकारने देशात आणि केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी यांचं सरकार आहे। प्रत्येक त्या ठिकाणी वर्गाला फसवण्याचं काम केलं। शेतकरी वर्गाला हमी भाव देऊ म्हणून सांगितलं, तिथं फसवण्याचं काम केलं। व्यापाऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून त्यांचे कंबरडे मोडण्याचं काम केलं। वेगवेगळ्या समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं, तिथं सगळ्या समाजाला फसवण्याचं काम केलं। म्हणजे जिथं जिथं ज्या आश्वासन दिलं त्या ठिकाणी यांनी आपल्याला फसवण्याचं काम केलं। आणि म्हणून साहेबवर मोदी साहेबांपासून फडणवीस साहेबांपासून आमच्या तालुक्यापर्यंत ही सगळे नेते मंडळी फसवण्याचं काम या ठिकाणी करतात। आमच्या तालुक्यातले साहेब नेते जे कुठं लग्नात आव्यात गेले तरी त्यांचं भाषण, प्रचाराचं भाषण साहेब त्या ठिकाणी चालू होतं। याला इतर वेळी कुठं लोकगाळा होत नाही आणि म्हणून एखाद्याच्या दाव्यात गेले, लग्नात गेले तर तिथं आपलं या ठिकाणी लोकसभेचं भाषण चालू करतात। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी केला पाहिजे की ही निवडणूक प्रश्नाची आहे, ही निवडणूक विचाराची आहे आणि विचाराच्या प्रश्नाच्या निवडणुकीत आपल्याला आदरणीय पवार साहेबांचे हात बळकट त्या ठिकाणी करावं लागणार आहे। ज्यावेळेस आपलं सरकार दोन्ही ठिकाणी होतं, त्यावेळेस ज्या वेळेस शेतकऱ्यांना अडचणी त्या वेळेस आदरणीय पवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं, त्यांनी नेहमी शेतकरी त्याच्या पायावर उभं करण्याचं काम केलेलं आहे।